आम्ही मुद्दामून काही मोर्चा करतो अशातला भाग नाही, वस्तुस्थिती दुसरी आहे. जर तुम्ही महाराजच ठरलं असेल तर आम्ही छातीवर गोळी घालायला सुद्धा तयार आहोत, मागं हटणार नाही, एवढं नक्की सांगतो. आणि फडणवीस साहेबांना सांगतो की आपण आशीर्वाद घ्या, शेतकरी शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या, चांगला निर्णय घ्या. निवड बैठक घेऊन नाही चालणार आहे. आपण सगळ्यांनी लढावं हे आता निश्चित झालेलं आहे प्रत्येक पक्षाच्या. कारण कसं आहे, आपण सरकारच्या धोरणामुळे महत्वाचं आहे रस्त्यावर येऊन. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी लावली. दिव्यांग शेतमजुरांच्या विविध प्रश्नासाठी उद्या नागपूरला बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे आणि आज त्याची सुरुवात होणार आहे. मात्र आजच काँग्रेसने आहे या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिला. आपल्यासोबत बच्चू कडू, काय सांगाल आज प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी थेट तुम्हाला पाठिंबा दिला? त्यांचं आभार मानतो की आपण पुन्हा एक निश्चित करून दाखवलं, लोकांना एक चांगला संदेश आपल्या पाठिंब्यामुळे गेलेला आहे. मी शेतकरी म्हणून आपण सगळ्यांनी लढावं हे आता निश्चित झालेलं आहे. प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी हे निश्चित ठरवलं पाहिजे की मी कुठल्याही पार्टी जातीचा असू दे, मी शेतकरी म्हणून लढेल. आणि मला असं आवाहन करायचं आपल्या निमित्तानं त्या माध्यमातून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला जर एक शेतकरी उद्या जर आंदोलनात सहभागी झाला तर निश्चितच हे लढाई लढणं सोपीच आहे. कारण तसंही आपण सरकारच्या धोरणामुळे महत्वाचं आहे रस्त्यावर येऊन लढू. आणि ही लढाई आता थांबणार नाही. सगळ्या पार्टीतल्या लोकांनी पाठिंबा देत सामील व्हावं असे आवाहन करतो. आणि फडणवीस साहेबांना सांगतोय की आपण आशीर्वाद घ्या, शेतकरी शेतमजुरांचे आशीर्वाद घ्या, चांगला निर्णय घ्या. निवड बैठक घेऊन नाही चालणार आहे. म्हणजे दिव्यांग बांधव असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, त्याची आता हे योग्य वेळ आलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. आपण तो निर्णय उद्या जाहीर करावा अशा त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. आम्ही मुद्दामून काही मोर्चा करतोय अशातला भाग नाही, वस्तुस्थिती दुसरी आहे. आणि जर तुम्ही महाराजच ठरलं असेल तर आम्ही छातीवर गोळी घालायला सुद्धा तयार आहोत, मागं हटणार नाही, एवढं नक्की सांगतो. बच्चू कडू त्यांनी काँग्रेसचे आभारही मानले आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, छातीवर गोळ्या घेण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू दिली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी लावली. दिव्यांग शेतमजुरांच्या विविध प्रश्नासाठी उद्या नागपूरला बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे आणि आज त्याची सुरुवात होणार आहे. मात्र आजच काँग्रेसने आहे या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिला. आपल्यासोबत बच्चू कडू, काय सांगाल आज प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी थेट तुम्हाला पाठिंबा दिला? त्यांचं आभार मानतो की आपण पुन्हा एक निश्चित करून दाखवलं, लोकांना एक चांगला संदेश आपल्या पाठिंब्यामुळे गेलेला आहे. मी शेतकरी म्हणून आपण सगळ्यांनी लढावं हे आता निश्चित झालेलं आहे. प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी हे निश्चित ठरवलं पाहिजे की मी कुठल्याही पार्टी जातीचा असू दे, मी शेतकरी म्हणून लढेल. आणि मला असं आवाहन करायचं आपल्या निमित्तानं त्या माध्यमातून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला जर एक शेतकरी उद्या जर आंदोलनात सहभागी झाला तर निश्चितच ही लढाई लढणं सोपीच आहे. कारण तसंही आपण सरकारच्या धोरणामुळे महत्वाचं आहे रस्त्यावर येऊन लढू. आणि ही लढाई आता थांबणार नाही. सगळ्या पार्टीतल्या लोकांनी पाठिंबा देत सामील व्हावं असे आवाहन करतो. आणि फडणवीस साहेबांना सांगतोय की आपण आशीर्वाद घ्या, शेतकरी शेतमजुरांचे आशीर्वाद घ्या, चांगला निर्णय घ्या. निवड बैठक घेऊन नाही चालणार आहे. म्हणजे दिव्यांग बांधव असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, त्याची आता हे योग्य वेळ आलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. आपण तो निर्णय उद्या जाहीर करावा अशा त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. आम्ही मुद्दामून काही मोर्चा करतोय अशातला भाग नाही, वस्तुस्थिती दुसरी आहे. आणि जर तुम्ही महाराजच ठरलं असेल तर आम्ही छातीवर गोळी घालायला सुद्धा तयार आहोत, मागं हटणार नाही, एवढं नक्की सांगतो. बच्चू कडू त्यांनी काँग्रेसचे आभारही मानले आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, छातीवर गोळ्या घेण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.